सहज प्रवेश मिळू शकतो। मोकोकातला जर कायद्यामधला एखादा आरोपी आत येतो, मारतो, मारहाण केल्यानंतर सभापती महोदय अजून परत गांभीर्याने सांगतो, सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्वांना माहिती आहे, सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, सगळ्यांनी पाहिलेला आहे, कोण दोषी हे सुद्धा माहिती आहे, तरी सुद्धा काल फक्त एका व्यक्तीवर कारवाई झाली। या एका व्यक्तीवरच कारवाई झाली आणि ज्यांनी मार खाल्ला त्याच्यावर पण कारवाई झाली। आता काय होणार आहे? त्याच्यानंतर 2-3 लोक होती, त्यांचं नाव नाही, म्हणजे तुम्ही म्हणाला ना सभापतीचा अधिकार आहे, सभापतीने अधिकार दिला पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगितली, तरी ही कारवाई निपक्षपाताने व्हायला पाहिजे नव्हती। कायद्याचा धाकच राहिला नाही तर कोणाला भीती वाटणार आहे? आणि त्या प्रतिनिधीला मेसेज पास होतोय, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहतील। जितेंद्र आव्हाडांना असा मेसेज पास झाला, व्हायरल झालेला आहे, तुम्ही तरी राहील ना तर मी तरी राहील ना तर तुम्हाला आम्ही संपून टाकू। कमेंट्स बघतो आपण, ठीक आहे ना। एखाद्या पडळकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, आम्ही असो, पडळकर असो, तुम्ही असाल, योगेशजी, आम्ही सगळे तेवढ्या पुरता वाद राहायला पाहिजे। हा खालपर्यंत गेला ना त्याचे परिणाम फार वाईट होतील।